नमस्कार. दुपारचे 4 वाजता आहेत. या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आत्ताच्या घडीला नवी दिल्लीतली एक अत्यंत महत्त्वाची घडामोड आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येतोय. नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे. या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीच्या निमित्तानं सर्व घटक पक्ष तसंच भाजपाचे ठिकठिकाणचे मुख्यमंत्री आणि घटक पक्षांचे महत्त्वाचे नेते बोलावण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस या बैठकीसाठी नवी दिल्लीत पोहोचले आहेत. एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचंही नवी दिल्लीत या बैठकीसाठी आगमन झालेलं आहे. पंडित नेहरूंपेक्षा अधिक काळ पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम हा सिद्ध केल्यानं नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीमध्ये अभिनंदन होणार आहे. नवी दिल्लीतल्या बैठकीला पोहोचल्यानंतरची दृश्य आपण पाहतो आहोत. घटक पक्षांचे महत्त्वाचे नेते आणि त्याचबरोबर भाजपाचे 22 ठिकाणचे महत्त्वाचे नेते या बैठकीला आमंत्रित आहेत. आमच्या सहकारिणी प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे या बातमीवर लक्ष ठेवून आहेत. नवी दिल्लीत काय घडामोडी होणं अपेक्षित आहे? अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की इंडिया आघाडीची बैठक जी आहे ती काल पार पडली आणि या बैठकीनंतर तृणमूल काँग्रेस यांची हालत सध्या जी आहे फार गंभीर झालेली आहे. कारण तृणमूल काँग्रेसचे जवळपास 60% त्यांचे जे आमदार आहेत ते आता भाजपमध्ये आणि इतर पक्षामध्ये विलीन होतात आणि त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या अस्तित्वावरती धोका असल्यानं ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी जी आहे यांची एक सेपरेट म्हणजे इंडिया आघाडीची बैठक झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधीची एक सेपरेट भेट घेतली आणि या भेटीमध्ये सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जीला जर तुम्हाला तृणमूल काँग्रेस वाचवायचं असेल तर तुम्हाला काँग्रेस पक्षामध्ये विलीन व्हावं लागेल. तुम्हाला तुमचं राजकीय इथून पुढे जर राजकीय करिअर असं म्हणता येणार नाही पण इथून तुम्हाला राजकीय अस्तित्व वाचवायचं असेल तर तुम्हाला काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल. अशा प्रकारची एक ऑफर सोनिया गांधी यांनी थेट ममता बॅनर्जी यांना दिली असल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते. कारण आपण बघतोय की अनेक सारे जे स्थानिक पक्ष आहेत त्यांना सध्या सुरुंग लागलेला आहे. अनेक स्थानिक पक्ष ज्योत्स्ना, वेळेची मर्यादा आहे त्यानिमित्तानं थांबवतोय आपल्याला.